हॅलो फ्रेंड्स, आज आपण लोकभारती मराठी 9वी कविता औक्षण अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव औक्षण. औक्षण म्हणजे मंगलमय दीपाने केलेली आरती. जेव्हा पण आपण कुठल्याही चांगल्या कार्याला सुरुवात करतो किंवा युद्धाला जाण्यापूर्वी किंवा आपल्याकडे एखाद्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी हे ओवाळणे हे शुभ मानले जाते, म्हणून ते औक्षण. इंदिरा संत यांची ही कविता आहे. या कवयित्री या ललित लेखिका, कथाकार आणि भावकविता लिहिणाऱ्या आहे आणि नेमक्या शब्दात हे त्यांचे जे पण लेखन आहे हे त्यांनी व्यक्त केलेले आहे. यात विरह, प्रीती, एकाकीपणाचे दुःख ह्या ते प्रामुख्याने मांडतात. त्यांच्या जे काव्य आहे याच्यात फार अनमोल अशी भावोत्कटता असते. यानंतर आपण या कवितेचं प्रस्तावना बघूया. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केलेले आहे. जी भावना एका सैनिकाला लढाईवर पाठवताना देशवासियांची असते, ती भावना इंदिरा संत या कवितेमध्ये अपनासमोर व्यक्त करता. बच्चों, आज हम 9वीं कविता औक्षण इसके बारे में पढ़ेंगे, जिसकी कवयित्री है इंदिरा संत. और इंदिरा संत, इनकी खासियत ये है कि ये जो कवयित्री है वो भाव कविता लिखने में बहुत ही प्रसिद्ध थी, जिनमें उन्होंने दुख, विरह, प्रीति इनके बारे में और नेचर के बारे में, निसर्ग के बारे में हमारे लिए वो बहुत अच्छा उन्होंने लिखा है. तो अब इसकी प्रस्तावना जानते हैं. सीमेवर लढायला जाणाऱ्या सुसज्ज झालेल्या जवानाला, जो फौजी है, वो जब भी लड़ने के लिए जाता है तो भारतवासी उसके लिए ये औक्षण करते हैं. औक्षण मतलब जो दीपारती करते हैं या आरती करते, कोई भी शुभ काम करने से पहले ये बहुत ही शगुन माना जाता है. और इसीलिए वो औक्षण करते वक्त जो भावना बहुत लोगों के मन में या कवि के मन में आती है एक जवान के प्रति, एक फौजी के प्रति, वो यहाँ प्रस्तुत कविता में हमारे लिए दी गई है. हम लोग कविता की सुरुवात करते हैं. आपण पहिलं कवितेला सुरुवात करूया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. कवयित्री इथे म्हणते की जे देशवासी आहेत यांच्यासाठी कवयित्रीकडे किंवा देशवासियांच्यामध्ये ना पैसा आहे, द्रव्य म्हणजे पैसा, आणि नाही शिरेमध्ये रक्त, शीर म्हणजे नसा,
हे नाही आहे. आता इथे कवयित्री आपल्या भावना व्यक्त करताना असं म्हणते की जो जवान लढण्यासाठी जातं आहे त्याला ती म्हणते की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे द्रव्य नाही म्हणजे पैसा नाही, आणि आमच्याकडे तुझ्यासारखे रक्त जे सळसळतं आहे तेही आमच्याकडे नाही. काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. आम्हाला काय करावे हे कळत नाही, कारण आमच्याकडे कष्ट, जे पण आमच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे त्याचं बळ, सामर्थ्य म्हणजे बळ, हे पण आमच्यामध्ये फार कमी पडतं. याचाच अर्थ कवयित्री इथे तुम्हा आम्हांच्या भावना एका सैनिकासाठी व्यक्त करताना म्हणते की आम्ही तुझ्यापुढे खूपच पैशाच्या माध्यमाने किंवा सामर्थ्याच्या माध्यमाने किंवा उत्साहाच्या माध्यमाने आम्ही कमी पडतो, आणि म्हणूनच याच्यामध्येच ही गौरवगाथा जवानांची, फौजीची इथे दिलेली आहे. बच्चों, कवयित्री कविता की शुरुआत में कहती है, ना ही मुट्ठी मध्ये द्रव्य, ना ही शीरों मध्ये रक्त, ना हमारे पास आपको देने के लिए पैसा है और ना ही हमारे पास वो उत्साह है जो आप जैसा आपकी नसों में होता है. काय करावे कळेना, हमें ये समझ नहीं आ रहा है कि हमें क्या करना है, क्योंकि आपके जैसा कष्ट का सामर्थ्य हम में नहीं है. हमारे पास आपके जैसे हम लोग बलवान नहीं है. यहाँ कवयित्री जो एक फौजी है उसकी महानता आपके सामने रखते हैं कि उनका जो अलौकिक शौर्य है ना ही वो पैसे से तोला जा सकता है, ना ही उसकी जो भी कीमत है वो किसी भी तरह के अनमोल चीज़ से नहीं होती. तो हमारे पास ना ही वो सामर्थ्य है ना ही पैसे है. इस तरह से वो एक फ़ौजी के सामने हमारी असफलता आगे लाते हैं. मुलांनो, पुढच्या कडव्यात कवयित्री म्हणते, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. कवयित्रीला असं म्हणायचं आहे की आम्हाला तुझ्यावरून म्हणजे एका सैनिकावरून जो लढायला चाललेला आहे त्याच्यावरून जीव ओवाळासा वाटतो. इथे जीव ओवाळणे म्हणजे त्याची फार मोठी प्रशंसा करणे. जेव्हा पण आपण एखाद्यावर जीव ओवाळून टाकतो म्हणजे आपल्याला तो फार प्रिय असतो. पण असा जीव आम्ही तुझ्यावर कसा ओवाळू शकतो, कारण आमचा जीव हा लहान आहे. आम्ही फारच तुझ्यापुढे, तुझ्या शौर्यापुढे आम्ही लहान आहे. तुझ्या शौर्य गाते पुढे त्याची केवढीशी शान. जे पण तुझा पराक्रम आहे तो फार मोठा आहे आणि आम्ही त्याच्यापुढे फार छोटे आहोत. तुझी शान मोठी आहे पण आमच्याकडे तेवढं मोठं मन नाही आहे की आम्ही त्या मोठ्या तुझ्या जे पण पराक्रम आहे त्याच्यापुढे आम्ही उरू शकतो. बच्चों, दूसरी पंक्ति में कवयित्री कहती है कि जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. जीव ओवाळणे एक मराठी म्हण है जो कि सामने वाले के प्रशंसा में कही जाती है. तो
हमारा जी जो है वो बहुत ही छोटा है आपके पराक्रम के सामने, आपके बड़प्पन के सामने, आपके शौर्य के सामने। आगे वो कहती है, तुझा शौर्य गाते पुढे त्याची केवडी ही शान। आपकी जो शौर्य गाथा है, आपका जो पराक्रम है, आपका जो बड़प्पन है, उसकी शान बहुत बड़ी है और हम उसके सामने बहुत छोटे हैं। बच्चों, आपको पता है कि सैनिक जब भारत माँ की रक्षा करता है, वो कहीं भी, मतलब किसी भी हालत में, धूप हो, ठंडी हो, ओके, या बरसात का मौसम हो, वो डटा रहता है और वो वहाँ खड़ा है, भारत माँ का रक्षण कर रहा है। इसी के वजह से हम लोग यहाँ चैन की नींद सो पाते हैं। तो ये सारा जो भी पराक्रम है वो हमारे सामने बहुत ही बड़ा है। ये जो एक फौजी का बड़प्पन है वो इसी सारी पंक्तियों में दर्शाया गया है। पुढे जाऊया। पुढे असं सांगितलं गेलेलं आहे की वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे। या पुढच्या ओळीत कवी असं सांगतात की वर घोंगावे बंबारा, इथे हे युद्धभूमीचं वर्णन आहे। युद्धभूमीमध्ये नेहमीच फार मोठा प्रचंड आवाज गोळ्यांचा किंवा तोफांचा होत असतो, त्याला बंबारा असं म्हटलं आहे। गोळ्यांचा आवाज, भडीमार चालू असते आवाजाची, म्हणून तो बंबारा असं म्हटलेला आहे। पुढे कल्लोळ धुराचे, आणि याच वेळेला रणधुमाळीमध्ये तोफगोळे, बारुदे यांचे धुराचे लोट उठत असतात। त्यामुळे या युद्धभूमीचे हे वर्णन आहे। आणि अशा वेळेला धडधडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, पण असे असताना, तोफा धडधडत असताना तुझे पाऊल हे जिद्दीचे असते। तू घाबरून जात नाहीस, तू जिद्दीने पुढे जातो, कारण तुला पुढेच जायचे असते। अशा वेळेला यातून सैनिकांचा पराक्रम आणि जिद्दपणा आपल्याला दिसतो, कारण याच्यामध्ये सैनिकाला हेच शिकवलं गेलेलं आहे की कधीही पाऊल मागे टाकायचं नाही, कधीही पाठ दाखवायची नाही। बच्चों, अगली पंक्ति में हम देख रहे हैं कि कवियत्री लिखती है वर घोंगावे बंबारा। जैसे कि मैंने यहाँ अर्थ दिया है, बंबारा का मीनिंग यहाँ है जो भी गोलियाँ या फिर जो भी वहाँ बड़े बड़े जो आवाज़ होते हैं, इनके बारे में बंबारा ये नाम दिया गया। और कल्लोळ, पुढे कल्लोळ धुराचे, तो ये जो भी आवाज़ है या ये जो भी गोलियां है या जो भी वहाँ आवाज़ होते हैं, उसमें जो भी धुआं उठता है, इसमें जो बड़े बड़े लोग भी इससे डर देंगे या डर जाएंगे, लेकिन एक फ़ौजी उसमें डरता नहीं। ये बड़ी बड़ी तोपों का जो आवाज़ रहता है, धड़धड़ते, ये आवाज़ का नाम है, उसमें भी एक सैनिक, एक फ़ौजी अपनी ज़िद के कारण हमेशा ही पाउल, अपने पैर जो है, कदम जो है, वो आगे ही रखता है, वो पीछे नहीं
कभी भी जा सकता, क्योंकि भारत माँ की आन में वो जब शान से खड़ा है तो सिर्फ वो आगे ही चलेगा, या फिर वो शत्रु को मार देगा या खुद मर जाएगा। इस तरह की उसकी जिद होती है। पुढे मुलांनो, कवयित्री असं म्हणते, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातली आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. तुझी जी पण विजयाची दौड आहे, तुला एक एक पुढे पुढे विजय मिळवत जातो, दौड आगे कुछ, ही आम्ही डोळे भरून पाहावी. हा एक ही एक म्हण आहे की मुलाचे पराक्रम नेहमी डोळे भरून बघायला आवडतात. त्यामुळे शत्रूचा जो पण विजय आहे, जी विजयाची घोडदौड आहे, ती आम्हाला डोळे भरून पाहायची आहे. आमचे सैनिक जेव्हा लढतात तेव्हा नेहमीच आम्हाला असं वाटतं की त्यांना ते जिंकायलाच पाहिजे आणि त्यांनी जिंकावंच, आणि आम्ही त्यांचं हे गौरव, हे जे पण त्यांचा पराक्रम आहे, हा आम्ही डोळे भरून पाहावा. आणि यानंतर डोळ्यातली आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आमच्या डोळ्यांमध्ये जे आसू आहेत, अश्रू आहे, याचा एक एक दिवा जो आहे तो आम्ही बनवावा आणि त्याच्यानंतर तो उजळावा. अर्थ असा आहे की नेहमीच आम्हाला सैनिकांची विजयाची घोडदौड पाहायची आहे डोळे भरून, आणि यासाठी आम्ही काहीच करू शकत नाही, पण डोळ्यातले अश्रू, जे अश्रू ऊर अभिमानाने, कौतुकाने, आनंदश्रू आमच्या डोळ्यातून वाहतात, तर त्याच्या एक एक थेंबातून काय होतं आहे, तर त्या एक एक अश्रूतून एक एक ज्योत आहे ती निर्माण होते आहे. आणि अशा असंख्य अश्रूंच्या ज्योतीने तुला ओवाळावंसं वाटतं आहे आम्हाला. यामध्ये जो त्यांचा विजय आहे तो आम्हाला बघायचा आहे, आम्हाला त्यांना हरलेलं बघायचं नहीं, हे सांगायचा प्रयत्न आहे. बच्चों, अगली पंक्ति में कवयित्री कहती है, तुझी विजयाची दौड़. यहाँ दौड़ का मतलब है आगे बढ़ना. ये हमें हमारे पूरे जो नयन है, जो आँखें हैं, उसमें समाने का मन करता है, उसमें समा जाए ऐसे लगता है. और इसके आगे हमारे जो आंसू है वो बहने शुरू होते हैं. अभी यहाँ जो आंसू है वो सुख के आंसू है. हम कभी कभी अभिमान से रोना शुरू करते हैं, तो आंसू जो है वो सुख के आंसू है, और उसमें एक एक अश्रु, एक एक आंसू का एक एक दिया बन जाए, ज्योत यानी दिया, और उसके बाद हर एक अश्रु की जो माला है उससे हमें आपको नमन करना है. आपके लिए ऐसी ही आगे यश की कामना करनी है, यह वो कहती है. पुढे मुलांना बघूया. अशा असंख्य ज्योतीची तुझ्या मागून राखणं, दिन दुबळ्यांचे असे तुला एक औक्षण. कवयित्रीने किती सुंदर शब्दात बघा, अशा अनेक ज्योतींची, म्हणजे अश्रूंच्या अशा अनेक ज्योतींची आम्ही तुझ्या मागून, जरी तुला आम्हाला प्रत्यक्ष मदत करता आली नाही तरी आमची जी पण आशीर्वाद आहे ते आम्ही तुझ्यासाठी राखणार, आम्ही त्याच्यासाठी तुझं रक्षण करणार. आणि यानंतर असे आम्ही जे दीन दुबळे आहोत ते तुझ्यासाठी तुला सदिच्छा देणार. तू असाच पुढे जात राहा, शत्रूंना हरव, गौरव गाथा आम्ही तुझी गाणार, आणि यासाठी आमच्याकडून
तुला हे औक्षण आहे की तू नक्कीच विजयी होऊन परतशील, असे आमचे तुला एक औक्षण आहे, ही आमची एक ओवाळणी आहे. मुलांनो, जेव्हा पण सैनिक लढायला तयार होतात, त्यांच्याजवळ त्यांचे असे जवळचे नातेवाईक कोणीच नसतात. पण अशा वेळेला मनातून आम्ही त्यांना सदिच्छा देत असतो की तुम्ही विजयी व्हा. मनात आपल्या नेहमीच आनंद असतो, ऊर भरून येत असतो की जे पण सैनिक लढत आहेत ते जिंकून यावेत. हे एक प्रकारची आम्हाला त्यांची सदिच्छा असते, हे औक्षण असतं. आणि म्हणूनच या कवितेमध्ये राखण आणि औक्षण या शब्दांचं यमक किती चांगल्या पद्धतीने जुळवलेलं आहे बघा. अंतिम पंक्ति में कवयित्री ये कहती है, अशा असंख्य ज्योति से, ये बहुत सारे ऐसे अश्रु की जो ज्योति होने वाली है, ऐसे बहुत असंख्य इस बहुत जो दिए है, जो हमारी सदिच्छा है, जो दुआ है, जो आपकी रक्षा करेगी. राखन मतलब रक्षा. और हम कुछ दूसरी मदद नहीं कर सके, फिर भी हम इसी तरह से, हम बहुत गरीब है, दीन दुबळे हैं, हम आपकी तरह पराक्रम नहीं कर सकते, हम गरीब हैं, लेकिन फिर भी हमारी तरफ से आपके लिए यही एक औक्षण होगा, यही एक मंगलमय कामना होगी और यही दुआ रहेगी कि आपकी रक्षा वो भगवान करे, क्योंकि आप भारत माँ की रक्षा के लिए वहाँ डटे हो, खड़े हो. आपने कभी भी अपने खुद की जो प्राणों की परवाह वो नहीं की है, हमेशा भारत माँ के लिए कुछ न कुछ करना चाहा है. तो पूरी कविता में एक औक्षण जो मन से किया गया है, इसके बारे में दिया गया आहे. तर मग इंदिरा संतांची ही कविता औक्षण याच्यामध्ये हे वाचतानाच तुमचं ऊर भरून येईल आणि जिथे कुठे तुम्ही असाल तिथून तुम्ही या जे पण सैनिक आहे यांच्यासाठी मनोमन प्रार्थना आणि विश्वास आणि गौरवगाथा गायली पाहिजे. नमस्कार.